पहिल्या फेरीमधला तिसरा फ्रेश सामना प्रेक्षकांच्या भेटीला आपण येताना पाहत आहे. यशवंत भाऊ पाचंगे पारगाव पुणे आणि त्यांच्या विरुद्ध श्याम स्मृती एवन जोडी वाकण अशी ही लढत. केतन मात्रे हा खेळाडू मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला शुभेच्छा आपण देऊया. दोन्ही संघाचे 12th मॅन कॉमेंटरी बॉक्समध्ये आपणही या. पुण्यावरून संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. खरं तर हीच खासियत राहील या स्पर्धेची, हे वैशिष्ट्य राहील या स्पर्धेचं. बऱ्याच दूरवरून मात्र संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि ऑल इंडिया आयकॉन भारत देशातील विविध विभागातील विविध राज्यातील खेळाडू तुम्हाला आज खरं तर या स्पर्धेमध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील आणि त्यांचा खेळ पाहण्याची संधी मिळेल. वाकण संघाकडून 2 आयकॉन खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये देखील सहभागी होताना पाहायला मिळतील. विनय पवार, प्रदीप पांडे हे 2 आयकॉन वाकण संघाकडून तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. प्रदीप पांडे आयकॉन गोलंदाज यावेळेस पहिल्या षटकासाठी पॉवर प्लेमध्ये पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि समोर फलंदाज स्टॅकिंग एंडला असेल अनिकेत ताकवणे आणि त्याच्या बरोबरीने महेश नांदगुळे. स्टॅकिंग एंडला असेल खेळाडू महेश नांदगुळे. महेश नानगुडे आणि एका बाजूने आपण पाहत आहे खरं तर अनिकेत हा खेळाडू. तर डावाला सुरुवात, पहिला चेंडू टाकण्यासाठी बॉल तयार होतो आणि स्पर्धेतला पहिल्या फेरीमधला तिसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. लेट्स प्ले. पहिला बॉल खरं तर अकूट टप्प्याचा गुड लेंथ वरून टेक ऑफ करतोय आणि इथे मात्र तिसऱ्या पंतांकडे जातील. हाईट फॅक्टर वाईडसाठी चेक केलं जाईल. अंपायर्स कॉल यस चेक करतील टीव्ही अंपायर. आपण लगेचच त्या ठिकाणी चेक करूया. अतिरिक्त उचली घेणारा हा बॉल आपण पाहिला. गोलंदाज त्या ठिकाणी प्रदीप पांडे आयकॉन खेळाडू या संघामध्ये सहभागी झाला. त्याच्या बरोबरीने विनय पवार या आयकॉन खेळाडूला आपण वाकण संघामधून खेळताना पाहता. तर एका बाजूने प्रथमेश राठोड आणि महेश नानगुडे 2 आयकॉन खेळाडू. इट्स अ वाईड अनप्लेएबल चेंडू, अतिरिक्त उचली घेणारा बॉल. पंचाने या बॉलला वाईड घोषित केला. 1 बाउन्सर फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग त्या ठिकाणी प्रदीप पांडे या गोलंदाजाला ही देण्यात आलेली आहे. पहिला बॉल वाईडने सुरुवात झाली. अकाउंट ओपन झालंय पारगाव संघाचं. फुलर लेनचा बॉल वेगवान होता आणि त्या ठिकाणी खरं तर ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. सिंगल रन या चेंडूवरती मिळेल. बॅटिंग करत असताना पारगाव टीमला अकाउंट ओपन झालं. वाईड प्लस त्यानंतर आपण पाहिला खरं तर लिगल रन देखील येताना पाहायला मिळाली. पहिली बॅटिंग करताना पारगाव टीमसाठी फलंदाज महेश यांच्या बॅटमधून अनिकेत हा खेळाडू आता स्टॅकिंग एंडला आलाय. अनिकेत ताकवणे या खेळाडूला आपण पाहताय. यशवंत भाऊ पाचंगे पारगाव पुणे हा संघ या स्पर्धेमध्ये भरपूर दूरवरचा प्रवास करत या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि त्यांच्या बरोबरीने वाकण टीमला आपण पाहताय. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा बॉल, भरपूर वेग होता या चेंडूमध्ये. उसळी घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये चालला. परफ्यूम डिलिव्हरी अगदी नाकासमोर निघून चाललाय आणि इथे आपण पाहिला हा खरं डॉट बॉल गुडलेन खरं स्पॉटला टार्गेट केलं आणि तिथून बॉल उसळी घेत मात्र विकेट किपरच्या दिशेने ट्रॅव्हल करताना पाहायला मिळाला आणि विशिष्ट पद्धतीचा अँगल देखील बॉलने बनवलं होतं. त्या ठिकाणी गोलंदाजाचंही कौतुक करावं लागेल. प्रदीप पांडे या खेळाडूला आपण पाहताय पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये. यावेळेला वेगवान बॉल खरं तर बरोबर शरीराला टार्गेट केलं. लाईन डाव्याच्या बाहेर होती परंतु प्रॉपर पोझिशनमध्ये खेळाडू आले नव्हते आणि इथे मात्र आपण पाहिलं आणखीन एक डॉट बॉल. खरं तर कधी तुम्हाला त्या ठिकाणी थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागते मोठे फरक खेळण्यासाठी आणि इथे मात्र पूर्ण तयारीमध्ये नव्हते. पायाची हालचाली थोड्या कमी पाहायला मिळाल्या. त्यामुळे गोलंदाजाने फलंदाजाला डॉमिनेट करताना आपण देखील पाहिलं. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळत असताना प्रदीप पांडे या खेळाडूकडून. यावेळेला देखील आपण पहिला फुलर लेनचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट मोठा फटका खेळायचा होता परंतु मिस टायमिंग. बॉल चला त्या ठिकाणी सिलिमिडॉनला 1 रन या चेंडूवरती मिळेल. संत आणि शांत सुरुवात या ठिकाणी खरं तर पारगाव टीमकडून पाहायला मिळेल. आयकॉन खेळाडू त्या ठिकाणी महेश यांच्यावरती जबाबदारी राहील. अतिशय आक्रमक असे खेळाडू पुणे परिसरामध्ये खरं तर वेगळा बोलबाला या खेळाडूंचा राहिला परंतु आज या ठिकाणी भिवंडी नगरीमध्ये हे खेळाडू दाखल झालेत. हा संघ देखील खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. जबाबदारी खरं तर त्या ठिकाणी महेशला घ्यावी लागेल या इनिंगमध्ये. यावेळेला लो फुल टॉस वाईड यॉर्करचा प्रयत्न, हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केला त्या ठिकाणी खरं तर ऑफ ड्राईव्हचा फटका. 1 रन आणखीन एक ॲड होईल. सुरुवात दमदार करत असताना प्रदीप पांडे हा गोलंदाज वाकण संघाचा आयकॉन खेळाडू
खरंच आपण पाहिलं वाकण एक बलाढ्य संघ आहे आणि मागील मॅचमध्ये आपण पाहिलं वडवली संघ त्याच परिसरातला जो 2 सामने जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय. त्याच परिसरातला आणखीन एक कल्याण ग्रामीण मधला ताकदवर संघ. यावेळेला देखील ऑन साईडला हा फटका आतली कडा घेत खरं तर बॉल चालला त्या ठिकाणी मिडविकेट क्षेत्राकडे दुसऱ्यांसाठी निघालेत, रिस्क घेतली आहे, भरपूर वेगाने आले. 2 धावा कंप्लीट होताना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतो आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा. इकॉनॉमिकल फिगर षटक पॉवर प्लेमध्ये या फॉर्मॅटमध्ये इतका कमी धावा देणं म्हणजे एक उत्कृष्ट दर्जाचं षटक. वाखाणण्याजोगी गोलंदाजी राहिली प्रदीप पांडे या गोलंदाजाच्या माध्यमातून. बघा 35 मिनिटाचा कालावधी आपल्या वाट्याला असेल आणि बरोबर त्या 35 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिलं सत्र 30 मिनिटाचा कालावधी आहे आणि बरोबर 30 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिलं सत्र त्या ठिकाणी समाप्त करायचं आहे. पर ओव्हर 5 मिनिट. खरं तर हे देखील तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. जर का तुम्ही जास्तीचा अवधी घेतला तर तुम्हाला मात्र पॅनलाइज केलं जाईल. या गोष्टीकडे आपण लक्ष द्या. गोलंदाजी मार्कवरती खरं तर आपण पाहिला ज्या खेळाडूची दहशत आहे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये रबर बॉलमध्ये देखील तो खेळाडू आपण पाहता केतन म्हात्रे यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होताना. राईट आर्म अराउंड द विकेट. अखूट टप्प्याचा बॉल शॉर्ट आर्म पूल केलाय, ताकद वापरली, फटकाही सुंदर होता. मिडविकेटला क्लिअर करत मात्र स्वागत केलं केतन म्हात्रेचं. या ठिकाणी महेश या फलंदाजाने षटकार, पहिला मोठा फटका या इनिंगमध्ये येतोय महेश नानगुडे या खेळाडूच्या बॅटमधून. आयकॉन खेळाडू, डाव्या हाताचा लेफ्टी फलंदाज, थोडा धीम्या गतीचा शॉर्ट ऑफ लेन बॉल, त्याच्यावरती चांगला फटका. महेशच्या माध्यमातून पाहिला षटकार. 6 धावा आल्या पारगाव टीमला. यावेळेला थोडासा आपण पहिला स्कोर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न आणि इथे मात्र चांगला बॉल डिलिव्हर्ड केला, बरोबर उचली घेत विकेट किपरच्या हातामध्ये भिसवलं. थोडंसं व्हेरिएशन उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू आणि इथे मात्र डॉट. कमबॅक केतन म्हात्रे या खेळाडूच्या माध्यमातून होताना पाहत आहे. 12 धावा स्कोर कार्डवरती विदाऊट लॉस, 12 अशी धावसंख्या धावफलकावरती. याही वेळा आपण पाहिला जागा बनवली आणि इथे मात्र ताकदीचा वापर केलाय. बॉल झाला हवाई सपर, लॉंग ऑफला क्लिअर करत मात्र चाललाय सीमारेषा पार. षटकार, 6 धावा. फुलर लेनचा बॉल मेरिटनुसार फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला खरं तर महेश नानगुडे या खेळाडूच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी. बघा नेक्स्ट मॅच टेंबिवली आणि धारावे दोन्ही संघनायक. कर्णधारांना विनंती असेल आपण इथे रिपोर्टिंग करा. धारावे संघाचे संघनायक या ठिकाणी अवेलेबल आहेत. मी टेंबिवली संघाचा संघनायक त्यांनाही विनंती करेल आपणही अवेलेबल व्हा, कारण टॉसकडे वळणार आहोत पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर. आक्रमण करतायत महेश, आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने उंची जास्त घेतली डाऊन द ग्राउंड आणि इथे बॉल अगदी लास्ट मुवमेंटला थांबलाय. नशिबाची साथ केतनला मिळाली, वाकण संघाला मिळाली आणि 2 धावा या चेंडूवरती येतील बॅटिंग करताना पारगाव टीमला. कोण गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय दिनेशदादा भोईर यांना विनंती असेल आपण या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. कोण गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व दिनेशदादा भोईर यांना आग्रहाचं निमंत्रण संतोषदादा दराडे यांच्या वतीने आपण मंचकावरती येऊन आसन असतं बा. यावेळेला देखील आपण पाहिला खरं तर अप्पर कटचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू खेळतोय महेश. कमबॅक करतोय पुन्हा एकदा केतन म्हात्रे हा खेळाडू. प्रत्येक वेळी आपण पाहिलं बॅटल चुरसं राहिलं. पहिले काही बॉल महेशनं देखील आक्रमण केलं, त्यानंतर कमबॅकही केतनकडून पाहायला मिळालं. ऑन साईडला शफल झाले, जागा बनवली आणि पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. अजून एक तडाखा षटकार येतोय या ठिकाणी पारगाव टीमसाठी. 6 धावा आल्या शेवटच्या बॉलवरती. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये यशवंत भाऊ पाचंगे पारगाव पुणे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आली ती म्हणजे विदाऊट लॉस 26 धावा. म्हणजे या ओव्हरमध्ये केतन म्हात्रेने तब्बल 20 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये प्रदीप पांडे याने इकॉनॉमिकल फिगर षटक हाताळलं, पॉवर प्लेमध्ये फक्त 6 धावा दिल्या. परंतु त्यानंतर आयकॉन खेळाडू महेशनं मात्र आक्रमण करत 20 धावा खरं तर या ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळाल्या. चांगलं योगदान, वैयक्तिक कामगिरी. 8 बॉल 22 वरती खेळतो मैदानामध्ये महेश. त्याच्या बरोबरीने अनिकेत हा खेळाडू 4 चेंडू 3 धावा. एकूण धावा धावफलकावरती 26 धावा. थर्ड ओव्हर सेकंड स्पेलमध्ये आला प्रदीप पांडे, आयकॉन गोलंदाज या ओव्हरमध्ये. बघा यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघ टेंबिवली आणि रिग्नेश 11 धारावे दोन्ही संघांना विनंती असेल आपण या ठिकाणी संघनायक खरं तर पाठवायचे आहेत. खास करून टेंबिवली टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. टॉस केला जाईल. पहिल्या फेरीमधला चौथा फ्रेश सामना तुमच्या भेटीला येईल. 2 बलाढ्य संघांमध्ये लढत. नवी मुंबई विभागातून धारावे एका बाजूने असेल खरं तर भिवंडी परिसरातला टेंबिवली, या 2 टीमच्या दरम्यान लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रदीप पांडे आलाय सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवरती. समोर
समोर फलंदाज आपण पाहू शकाल त्या ठिकाणी अनिकेत. राऊंड द विकेट बॉल तयार. यावेळेला हार्ड लेंथमध्ये टाकलेला बॉल. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक. प्रदीप पांडे. खरं तर या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. ऑल इंडिया आयकॉन. खरं तर चांगलं योगदान आपल्या संघासाठी देत असताना या मॅचच्या दरम्यान पहिल्या ओव्हरमध्ये 6, त्यानंतर या षटकाला सुरुवात केली. पहिला बॉल डॉट त्याने टाकलाय. प्रेशर टाकलंय फलंदाजांमध्ये. दबाव टाकताना आपण पाहताय प्रदीप पांडे या गोलंदाजाला. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. वेगवान, फास्ट अँड फ्युरियस. प्रचंड वेगाने त्या ठिकाणी शरीराच्या दिशेने वाटचाल करताना चेंडूला पाहिलं. दरम्यान एक सिंगल या ठिकाणी ऍड होईल पारगाव टीमच्या धावफलकामध्ये. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती 27. षटक क्रमांक 30 मार्गस्थ आहे. महेशला जास्तीत जास्त स्ट्राईक हवी आहे. तो पूर्णपणे सेट झाला आणि त्याच्या बॅटमधून आक्रमक फटके पाहायला मिळाले. आज डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांचा बोलबाला राहिला. योगेश पवार, प्रथमेश म्हात्रे, ओमी केनी आणि त्याच्यानंतर आपण पाहता मैदानाकडे महेश हा फलंदाज ऑन साइडला. क्या बात आहे. आणखीन एक अफलातून स्ट्रोक इथे आपण पाहिला. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. मिड विकेटला क्लिअर करत बॉल चला सीमा पार. 6 धाव्यासाठी आला षटकार. जबरदस्त बॅटिंग. मी मगाशी उल्लेख केला आज खरं तर डाव्यांचा बोलबाला राहिला. डावखुरे फलंदाज प्रभावी राहिले या स्पर्धेमध्ये. प्रथमेश खरं तर सुहास पवारने देखील चांगली कामगिरी या मैदानामध्ये केली होती. वैयक्तिक 47 धावांचं योगदान त्यांनीही दिलं होतं या स्पर्धेमध्ये. आणि इथे थोडासा महेश आक्रमक झालाय. यावेळेला थोडे शफल झाले. बरोबर गुड लेंथ पण बॉल ट्रॅव्हल करतो. विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट. चांगल्या पद्धतीने लेंथमध्ये थोडासा बदल केला. मागे टाकलेला चेंडू मागचा बॉल फुलर लेनचा होता. त्यानंतर मागे टाकलेला चेंडू विकेट किपरच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळाला. डॉट चेंडू प्रदीप पांडेकडे असणारं व्हेरिएशन प्रभावी राहिला या षटकामध्ये. कमबॅक करतो आपल्या टीमसाठी. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. कव्हर्समध्ये किरण त्या ठिकाणी आहेत. बॉलला थांबवतील. एकच धाव या बॉलवरती मिळेल. 1 रनने स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या धावफलकावरती त्या ठिकाणी 34. 34 धावा इथे पाहायला मिळतील. चला टेंबिवली संघाचा संघ आहे की आपण धारावी आणि टेंबिवली अशी लढत. टॉस केला जाईल. मधल्या सत्रामध्ये आपण टॉसकडे वळणार आहोत. आणखीन एक मोठी लढत. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. यावेळेला खरं तर मिस टायमिंग. ऑन साईडला फटका खेळायचा होता परंतु प्रचंड वेगाने बॉल बरोबर बॅटच्या स्टिकर एंडला लागलाय. बॉल बॅक ड्राईव्ह. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. शेवटच्या बॉलमध्ये 2 धावा आल्या. 3 षटकं संपली. सेकंड स्पेल देखील संपला आणि 2 स्पेलमध्ये खरं तर पाहिलं 2 ओव्हरमध्ये फक्त 16 धावा प्रदीप पांडे या गोलंदाजाने खर्च केल्या 8.00च्या सरासरीने. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना त्या ठिकाणी यशवंत भाऊ पाचंगे पारगाव पुणे या संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली. बिनबाद 36. 36 धावा धावफलकावरती. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 12च्या सरासरीने 36 धावा आल्या. येणारे 3 षटकं तीही महत्त्वाची राहतील कारण या मैदानावरती पहिल्याच मॅचमध्ये 100+ रन 124 रन त्या ठिकाणी वडोली संघाने बनवल्या होत्या. त्यानंतर सेकंड मॅचमध्ये देखील 5 ओव्हरमध्ये त्यांच्या माध्यमातून 93 धावा पाहायला मिळाल्या. त्यामुळे इथे मोठं टार्गेट तुम्हाला बनवावं लागेल. केतन म्हात्रे दोन्ही संघनायक या ठिकाणी अवेलेबल झाले आहेत. टेंबिवली आणि धारावे. खरं तर दोन्ही संघनायक इथे आलेले आहेत. आपण लगेच टॉसकडे या इनिंग नंतर वळणार आहोत. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. आणखी एक मोठी लढत आणि खास करून प्लेइंग लिस्ट तुमची या ठिकाणी आम्हाला खरं तर जमा करा. दोन्ही कॅप्टन जेवढे खेळाडू असतील त्यांची नावं. 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आला केतन म्हात्रे. 2 स्पेल आपण पाहिले प्रदीप पांडेचे आणि खरं तर 16 धावा दिल्या. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा खर्च करणारा केतन या ठिकाणी 4थ्या षटकामध्ये सेकंड स्पेलमध्ये आला. आणि समोर पुन्हा एकदा आपण पाहू शकाल महेश नानुगडे या खेळाडूला. घातक खेळाडू. 11:29 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आज खरं तर पावसाचा दिवस आहे. जोरदार पाऊस. त्यामध्ये क्रिकेटचा खरं तर चांगला आनंद घेताना आपण सर्व प्रेक्षकांना इथे पाहता. वाईट बॉल कॉल शरीरापासून दूर ठेवलाय. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येतील वाढ. टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 37. 37 धावा या मॅचच्या दरम्यान. खूप चांगली स्पर्धा. नेत्रदीपक असं आयोजन. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024चं हे भव्य दिव्य पर्व. यावेळेला एज लागली होती. बॉल मागे चाललाय विकेट किपरच्या मागे. त्या ठिकाणी मग पाहू शकाल सिंगल रन 1 बाउन्सर फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग केतन म्हात्रेला दिली गेली पंचांच्या माध्यमातून. पहिला बाउन्सरचा वापर त्याने केला ज्याच्यावरती 1 रन मिळाली. बॉल मागे निघाला होता. अजूनही आपण जर पाहिला तर अनिकेत ताकवणे हा खेळाडू भरपूर शांत राहिला. त्यालाही आता आक्रमण करावं लागेल. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. यावेळी आपण पाहिला खरं तर पुन्हा एकदा टॉस केलेला चेंडू
चांगल्या पद्धतीने हाताळलाय खरं तर गोलंदाजाने केतन म्हात्रेने. दबाव टाकतायत त्या ठिकाणी यशवंत भाऊ पाचंगे पारगाव पुणे या संघावरती. मोठं टार्गेट तुम्हाला बनवावंच लागेल वाकण संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना. जर टार्गेट मोठं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फाईट करता येईल. आणि इथे नो बॉल कॉल. यस, नो बॉल कॉल. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकाल नो बॉल कॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. फ्रीट, नेक्स्ट बॉल फ्रीट. केतन म्हात्रेचा पुढचा चेंडू फ्रीट असेल अनिकेत ताकावणे या खेळाडूसाठी. याही वेळा आपण पाहिला खरं चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, पूर्णपणे डॉमिनेट. डॉट पर्सेंटेज आता वाढत चालले, दबाव आता अनिकेत ताकवणेवरती वाढत चालला. इथे तुम्हाला खरं तर प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करावा लागेल. जेव्हा एका बाजूने दुसरा एंडने फलंदाज त्या ठिकाणी महेश आक्रमक झाला, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक कशी मिळेल याकडे देखील तुम्हाला फोकस करावा लागेल. अन्यथा पहिल्या इनिंगमध्ये फार कमी धावांचं टार्गेट तुम्हाला त्या ठिकाणी कदाचित पाहायला मिळेल. कमबॅक केतन म्हात्रे करत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल. नो बॉल कॉल. स्क्वेअर लेग पंचांचा इशारा आला, नो बॉल कॉल. कारण ऑलरेडी वॉर्निंग केतनला मिळाली होती. आणि इथे मात्र आणखीन एक नो बॉल. पुढचा बॉल फ्रीट राहील. नो बॉलचा इशारा. वारंवार दबाव आता केतनवरती वाढत चाललाय. थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. यावेळेला देखील आपण पाहिला आणखीन एक नो बॉल. अनप्लेएबल चेंडू, अतिरिक्त उसळी घेणारा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि सलगचा दुसरा हा नो बॉल. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहताय, भरपूर डोक्याच्या वरून बॉल ट्रॅव्हल करतोय. त्या ठिकाणी नो बॉलचा इशारा आलाय. 41 धावा धावफलकावरती. 3.3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 41 रन स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळतील. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. पुढची 2 षटकं पेंडिंग आहेत. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि किमान या 15 चेंडूमध्ये 30 ते 35 धावा जरी आल्या तर त्या संघासाठी तेवढ्याच लाभदायक राहतील. फ्रीट बॉल. यावेळेला अजून एक नो बॉलचा कॉल त्या ठिकाणी येतोय. खरं तर अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलं केतनने. रिव्ह्यू घेतला, चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. हाईट फॅक्टर ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय आला नो बॉल, परंतु तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. फर्स्ट वॉर्निंग त्या ठिकाणी दिली होती आणि त्यानंतर लगातार 2 नो बॉल देखील मिळाले. आणि आणखीन एक नो बॉल कॉल पंचांच्या माध्यमातून आला, परंतु तिथे तिसऱ्या पंचांकडे गेलेत. केतन मात्र रिव्ह्यू घेण्यात आला. या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं हे लांबलचक षटक आहे, परंतु धावा फार कमी खर्च केलेल्या आहेत. अवांतर धावा केतनने या षटकामध्ये जास्तीच्या खर्च केल्या. चांगलं कमबॅक त्याच्याकडून होताना पाहताय. निर्णय पेंडिंग आहे. नो बॉल कॉल. तिसऱ्या पंचांकडून निर्णय आला नो बॉल आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल असेल केतन म्हात्रे या खेळाडूचा. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतला होता केतन म्हात्रेने. नो बॉलचा इशारा. यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट ऑन साईडला फटका खेळलाय. लॉंगॉनमध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एकच रन तिथे एका टप्प्याने चेंडू उचलला आणि फेकीही सुंदर पाहायला मिळाली. 1 धाव या बॉलवरती मिळाली. पाऊस थांबलाय, परंतु धावांचा पाऊस कधी पडेल हा प्रश्न पडलाय खरं तर आता यशवंत भाऊ पाचंगे पारगाव टीमच्या खेम्यामध्ये, कारण धावा फार कमी येतात. याही वेळेला आपण पहिला शॉर्ट ऑन पूल करायचा आहे, परंतु प्रॉपर बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलेला नाही. स्वतः केतन त्या ठिकाणी फॉलोमध्ये चेंडू पकडण्यासाठी पोहोचलेले आहेत. 1 रन नाही तर 2 धावा इथे मिळतील बॅटिंग करणाऱ्या खरं तर यशवंत भाऊ पाचंगे पारगाव पुणे या टीमला. 2 रनने संघाची धावसंख्या धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळेल 45 धावा. हळूहळू मात्र खरं तर या ठिकाणी धावांना गती देण्याचा प्रयत्न. थोडासा धीम्या गतीचा स्कोर कार्ड तुम्हाला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळेल. याचं कारण आहे चांगलं प्रदीप पांडेचं 2 षटकं, त्यानंतर केतन म्हात्रेने या षटकामध्ये केलेलं कमबॅक, तेही तेवढंच निर्णायक राहील. पहिल्या ओव्हरमध्ये 6 त्यानंतर 20. यावेळेला शॉर्ट ऑफ प्लेन बॉल. आणखीन एक नो बॉल. नो बॉलचा इशारा. वारंवार खरं तर बाउन्सरचा वापर आणि तिथे मात्र नो बॉलचा इशारा पंचांकडून होतं. डॉट बॉल पर्सेंटेज तुम्हाला आता वाढवावे लागतील आणि इथे मात्र नो बॉल. फ्रीडची संधी. दबाव केतनवरती राहील. थोडासा शोल्डरचा वापर केला होता केतनने. अतिरिक्त बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या षटकामध्ये आपण जर पाहिले जास्तीत जास्त नो बॉल पाहायला मिळाले. 5वा नो बॉल. एक वाईड बॉल आपण या षटकामध्ये पाहिला. लांबलचक असं हे षटक केतन मात्र या खेळाडूचं. यावेळेला फिरून मारलाय शफल क्रॉस. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर बॉलला पाठवलंय महेश या फलंदाजाने. सीमारेषा पार षटकार. या षटकाराच्या मदतीने अर्धशतक कंप्लीट झालंय. बॅटिंग करणारे यशवंत भाऊ पाचंगे पारगाव पुणे या संघाचे. 52 धावा 52
4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने 52 धावा आल्या. 2 स्पेलमध्ये केतन म्हात्रे या खेळाडूने तब्बल 36 धावा खर्च केल्या. 36. 2 षटकामध्ये केतन म्हात्रे थोडासा महागडा राहिला. 18च्या सरासरीने 36 धावा खर्च केल्या. अजूनही 2 षटकांचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे. नेक्स्ट मॅच आणखी एक मोठी लढत. टेंबिवली विपक्ष रिग्नेश 11 दारावे अशी लढत पाहायला मिळेल. प्रेक्षक खरं तर या स्पर्धेचा आनंद घेतात. घर बसल्या देखील 70 स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून देखील बरेच सारे व्ह्यूअर्स या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचंही स्वागत. या चॅनलला जरूर आपण लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रचंड चांगलं योगदान लाईव्ह टेलिकास्ट टीमच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. अंतिम 2 षटकं आणि या 2 षटकामध्ये 5व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी. चला लवकर डिसिजन घ्या, आपण थोडं स्पीडअप करा. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. चांगली आउटफील्ड आहे. पावसाचं पाणी मैदानामध्ये थांबलंय. थोडंसं ग्रीन ग्रास, त्यामुळे थोडासा स्लो बॉल धीम्या गतीने ट्रॅव्हल होतोय. आणि खरं तर क्षेत्ररक्षकांना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी चांगलं योगदान आहे. तुम्ही किती मोठी ड्राईव्ह मारा, तुम्हाला दुखापती होणार नाही आहे या खरं तर आउटफील्डवरती. विकेटच्या मागे तर पाण्यामध्ये ज्या पद्धतीने आपण सूर मारतो तशा पद्धतीने काही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खरं तर ड्राईव्ह लगावताना पाहायला मिळाले. हा आनंदच वेगळा या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा. आणि खरं तर भिवंडीच्या क्रिकेटचा दर्जा वाढवणाऱ्या या स्पर्धा आपण सध्या पाहत आहे कोण नगरीमध्ये. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी. उमेश भोईर हा खरं तर गोलंदाज 5व्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर फलंदाज अनिकेत ताकवणे. यावेळेला खेचूर मारला बॉलला स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. गोळीच्या वेगाने सीमारेषा पार 4 चौकार. खरं अनिकेत संघर्ष करत होता मागच्या काही बॉलमध्ये, काही चेंडूंवरती. त्यानंतर मात्र एक मोठा फटका त्याच्याही बॅटमधून आला. त्याला थोडासा आत्मविश्वास त्याचा वाढेल असा हा फटका आपण त्याच्या बॅटमधून पाहिला. 4 धावा आल्या. धावसंख्या धावफलकावरती 56 ऑन स्कोर कार्ड. धीम्या गतीचा स्लोवर बॉल. 4 धावा. प्रेक्षक त्या ठिकाणी बसलेल्या स्पर्धेचा तेही आनंद घेत आहे. चांगली मॅच खरं तर प्रेक्षकांच्या भेटीला आली. उमेश भोईरचं हे षटक. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा बॉल सेकंड हँड मध्ये झेल होईल का तर नाहीये. प्रयत्न चांगला होता त्या ठिकाणी केतन म्हात्रेचा. एज लागली होती आणि तदनंतर मात्र सिंगल 1 बाउन्सर फॉर 1 ओव्हर वॉर्न केला गोलंदाजाला. वॉर्निंग देण्यात आलेल्या बाउन्सरचा वापर त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. उमेशच्या माध्यमातून 1 रन देखील मिळाली. आणि महत्त्वाचं म्हणजे महेश नानुगडे या फलंदाजाला त्या ठिकाणी स्ट्राईक मिळाली. तो आक्रमक झालाय, ज्याने आतापर्यंत 15 मध्ये 38 केल्या. आता आक्रमण करावंच लागेल, कारण या क्रीडांगावरती 100+ रन देखील आपण होताना पाहिल्या. याही वेळेला आपण पाहिला ऑन साईडला चांगला फटका. प्रॉपर टायमिंग कनेक्शन तितकंच महत्त्वाचं राहिलं. शफल झाले होते, जागा बनवली आणि खेचून मारलेला बॉल षटकार इथे पाहायला मिळाला. 6 धावा आल्या या चेंडूवरती. 63 रन, 63 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. त्रेसष्ट धावा स्कोर कार्डवरती त्या ठिकाणी पाहायला मिळतील. दमदार आयोजन. RK स्पोर्ट्स प्रेझेंट भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. भावेश पवार, त्याचबरोबर बिलालभाई शेख स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्ही या ठिकाणी पाहताय, एन्जॉय करताय. थोडासा अडथळा निर्माण जरूर झालाय. आमचे ग्राउंड्स बॉय त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. थोड्या क्षणामध्ये सामना सुरू होईल. पावसाची खरं तर मजाच वेगळी आहे. आज सकाळपासून मुसळधार पाऊस, परंतु इथे या स्पर्धेतला पहिल्या फेरीमधला 3रा सामना आपण पाहता. पहिल्या लढतीमध्ये वडवली संघाने पराभूत केलं होतं त्या ठिकाणी भाटाळे टीमला मोठ्या मार्जिनने. त्यानंतर साई संघाने पराभूत केलं चिंचपाडा संघाला, पेन चिंचपाडा या टीमला. दुसऱ्या फेरीमध्ये गावदेवी साई संघाला पराभूत करत कैलासवासी चंद्रकांत स्मृती चेंदगेम वडवली हा संघ 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचताना पाहायला मिळाला. परंतु त्यानंतर 3रा फ्रेश सामना पारगाव पुणे. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा बॉल. याही वेळा आपण पाहिला स्क्वेअर लेग मध्ये मारून खरखर खेळून टाकलाय. आणि हा आमचे ग्राउंड्स बॉय त्या ठिकाणी आहेत. कॅमेऱ्यामध्ये देखील हे चित्र पाहायला मिळाले. आणि इथे 2 धावा या चेंडूवरती मिळतील. प्रचंड मेहनत खरं तर या स्पर्धेसाठी राहिली आहे. अप्रतिम असं आयोजन नियोजन तुम्ही आज या कोण नगरीमध्ये पाहता भिवंडीमध्ये. बरवाच लांब खरं तर दूरवरचा प्रवास करून अनेक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळाले.
उमेश तयार. यावेळेला देखील त्याच पद्धतीचा फटका. शॉर्ट ऑन पूल करताना मात्र बॉल त्या ठिकाणी स्क्वेअर लेग शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये चाललाय. बघा खरं तर एखाद्या वेळेस बॉल गवतामध्ये गहाळ झाला तर फक्त 4 धावा तुम्हाला पळून काढता येतील. हा एक महत्त्वाचा खरं तर निर्णय या स्पर्धेमध्ये. ग्रीन ग्रास मैदानाच्या आउटफील्डमध्ये आहे. आणखीन 2 धावा इथे पाहायला मिळतील. एकूण धावसंख्या धावफलकावरती 67. अजून 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रयत्न करतायत फलंदाज त्या ठिकाणी महेश नानुगडे. वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती खेळतो महेश नानुगडे हा खेळाडू. आणि इथे खरं तर आपण पाहिलं एज अँड टेकन खेळाडू बाद झालाय. खरं तर थोडासा निराश झाला असेल जरूर, कारण 48च्या उंबरट्यावरती होता. अर्धशतकाच्या तो उंबरट्या होता, 48वरती पोहोचलाय. येस, डिसिजन पेंडिंग रिव्ह्यू त्या ठिकाणी घेण्यात आला हाईटसाठी. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू आलाय, कारण खरं तर दुसरा बाउन्सर असेल तर मात्र कदाचित, कारण मागचा सामना जो पाहिला प्रथमेश देखील अशाच पद्धतीने बाद झाला होता बाउन्सरवरती. तिसऱ्या पंचाने तो बॉल नो घोषित केला तेव्हा मात्र साई संघ त्या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये विजयी झाला होता पेन संघाच्या अगेन्स्ट. तर निर्णय आला फेअर डिलिव्हरी, त्यामुळे खेळाडू बाद, फलंदाज बाद. महेश नानुगडे या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. चांगली इनिंग साकारली, 48 धावा त्याने वैयक्तिक केल्या आणि हा खेळाडू चालला मैदानाच्या बाहेर. फेअर डिलिव्हरी आणि त्याच्यावरती चांगला झेल टिपला खरं तर केतनने. अगदी सिंगल हँडेड झेल तिथे पाहायला मिळाला. 5 षटकं संपली आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर एक खेळाडू बाद, 67 अशी धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अंतिम षटक बाकी आहे, स्लॉग ओव्हर. परंतु त्या अगोदर टेंबुली टीमचा कर्णधार आणि एका बाजूने रिग्नेश 11 धारावे टीमचा कर्णधार. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आणखीन एक मोठी लढत. उमेशने या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती मानस भोईर हा गोलंदाज, यंग टॅलेंट वाकण संघाचा हा खेळाडू. मानस यावेळेस बॉलिंग ट्रॅकमध्ये शेवटच्या ओव्हरसाठी सज्ज झालाय. अभी नाही तो कभी नाही असा खेळ आता अनिकेत ताकवणे या फलंदाजाला करावा लागेल, कारण आघाडीचा हा खेळाडू. त्याचा खरं तर स्ट्राईक रेट आपण जर पाहिला 16 मध्ये फक्त त्याने 12 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. त्यामुळे दबाव थोडासा पारगाव पुणे संघावरती आहे. परंतु या हा प्रेशर रिलीज करण्याची एक नामी संधी त्याच्याकडे. या ओव्हरमध्ये जर का 1-2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले तर किमान 80+ टार्गेट त्या ठिकाणी उभं राहू शकतं. आणि हा प्रयत्न आता अनिकेत ताकवणे त्याच्या बरोबरीने आलेला नवीन फलंदाज प्रथमेश राठोड या 2 फलंदाजांना करावा लागेल. आयकॉन खेळाडू प्रथमेश राठोड 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. मानस भोईर यावेळेला शफल क्रॉस फिरून मारायचा होता, बॉल शॉर्ट फाईन लेगला चाललाय, ज्या ठिकाणी फक्त सिंगल रन मिळेल. 17 चेंडूमध्ये फक्त 13 धावांचं योगदान अनिकेत ताकवणे या खेळाडूच्या बॅटमधून. सर्वाधिक डॉट बॉल त्याने फेस केले. एक षटकारी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला, परंतु तेही असताना मात्र फक्त 13 धावा 17 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 डाव्या हाताचे फलंदाज. यावेळेला आपण पाहिला चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. तर पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे आता अडचणींना सामोरं जावं लागेल फलंदाजांना. त्याचा ॲडव्हान्टेज आता गोलंदाज घेत असताना आपण पाहायला मिळाले. डॉट बॉल, 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 68 रन ऑन स्कोर कार्ड. अजून 4 चेंडू फेस करायचे फलंदाजांना. यावेळेला आपण पाहिला अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू, वाईटचा इशारा स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून येतोय. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. आणखीन एक वाईट बॉल या इनिंगमधला पाहायला मिळाला. या ओव्हरमधला पहिला वाईट चेंडू +1 म्हणजे अशा 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. 70 रन कंप्लीट, 70 धावा धाव फलकावधी. 22ची सिंगल आणि त्यानंतर वाईड 1+1 अशा 2 धावा ॲड होताना इथे पाहायला मिळाल्या. यॉर्करचा प्रयत्न, वाईड यॉर्करचा, पण तो लाईन चेक केली पंचांच्या माध्यमातून, इशारा येतोय इट्स अ वाईड. आणखीन एक वाईड बॉल त्या ठिकाणी मानस भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 71 रन ऑन स्कोर कार्ड. यशवंत भाऊ पाचंगे पारगाव पुणे, खरं तर पुणे जिल्ह्यातला हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. अखूट टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने केलाय प्रहार. मिडविकेटला त्या ठिकाणी बॉल थांबलाय. धीम्या गतीच्या आउटफील्ड पाणी साचलंय तिथे, मात्र 2 रनचा पर्यंत 2 धावा या चेंडूवरती मिळतील पारगाव टीमला. धावसंख्या धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळेल ती म्हणजे एक खेळाडू बाद 73 धावा, 73 रन, लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही खरं तर या पहिल्या सत्रातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्या अगोदर टेंबिवली आणि दारावे कॅप्टन आपण टॉसकडे वळणार आहोत या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणखीन एक मोठी लढत तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. शेवटचे 3 बॉल अनिकेत ताकवणे
संघर्ष करतो, धावांसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. मोठे फटके त्याच्या बॅटमधून कधी येते याची अपेक्षा मात्र आहे. पारगावच्या समर्थकांना बॅट अँड पॅडच्या मधून बॉल मागे चाललाय आणि याही वेळेला आपण पाहिलं खरं तर लेग बाईसचे सिंगल अपयश अनिकेत ताकवण्याच्या पदरी आलाय. लेग बाईची सिंगल मात्र नक्की मिळेल बॅटिंग करणाऱ्या पारगाव टीमला. धावसंख्या स्कोर कार्डवरती 74, 74 धावा. यावेळेला इनसाइड आउट प्रथमेश राठोडचा हा फटका कव्हर्सला क्लिअर करत चाललाय. शेवटच्या क्षणाला मात्र आनंदाचे क्षण देणारा हा फटका षटकार होतोय पुणे टीमसाठी. 6 धावा या फटक्यावरती मिळाल्या. 80 धावा जे आपण प्रेडिक्शन केलं होतं किमान 80+ रन आणि बरोबर 80 धावा आता धावफलकावरती आलेल्या आहेत. लास्ट बॉल या इनिंग मधला. धारावी संघाचे 2 आयकॉन खेळाडू दिनू कांबळे, आशिष मेहरुल यांना आपण पाहणार आहात. याही वेळेला आपण पाहिला खरं तर डाऊन द ग्राउंड बॉलला उडवलंय, खोदून काढलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, झेल टिपलाय आणि खेळाडू बाद. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर यशवंत भाऊ पाचंगे पारगाव पुणे या संघाची धावसंख्या स्कोर कार्डमध्ये लागली आहे. 2 खेळाडू बाद 80. तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये. तर टॉस होतोय या मॅचचा. धारावी आणि टेंबिवली या 2 टीमच्या दरम्यान मॅच. हेड्स इज द कॉल अँड टेल्स इट इज. टेंबिवली या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. महत्त्वपूर्ण सामना, पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी तुम्ही पाहताय. RK फ्री हिट द्वारे प्रस्तुत भावेश पवार आणि बिलाल शेख यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. टॉस जिंकला टेंबिवली टीम. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार आम्ही. आतापर्यंत जे सामने तुम्ही पाहिलेत असं वाटतंय की क्षेत्ररक्षण करत असताना नंतर बॅटिंग करत असताना चेस करणं थोडंसं सोपं जात आहे. आता बघूया पावसावर आहे का ते. कुठले असे खेळाडू आहेत जे सेकंड इनिंग मध्ये चेस करण्यासाठी खूप महत्वाची भूमिका ॲज अ बॅटर तुमच्या टीम मध्ये निभावतील? मोनिश आहे, आदित्य आहे. पावसाळी क्रिकेटचा सराव टेंबिवली गावात तुम्ही केलाय का? नक्कीच, आमचा 12 महिना प्रॅक्टिस चालूच असते. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. धारावी टीमचे सचिन आमच्याबरोबर आहेत. सचिन, त्यांनी सांगितलं 12 महिने आम्ही क्रिकेट खेळतो. तुम्ही चांगलं क्रिकेट खेळताय. आपल्या इथे मुंबईमध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा सातत्याने होत असतात. टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? असं काय नाही, कारण की मोस्टली आम्ही बॅटिंगच केली असती, कारण की पावसाच्या वातावरणामध्ये पहिली बॅटिंग करणंच चांगलं असतं. RK फ्री हिट म्हटल्यानंतर आपण खुल्या गटातली स्पर्धा नेहमीच ठेवतो, परंतु यावर्षी ग्रामीण गटामध्ये देखील एक वेगळी संधी निर्माण करून दिली आहे. जसं की आपण 70-70 प्रस्तुत वरुण एस पाटील साहेबांची स्पर्धा याच ग्राउंडवर तुम्ही पाहिली. 10 लाखाचं पारितोषिक तुमच्या संघाने जिंकलं. पुन्हा एकदा तशाच जल्लोषाने त्याच विजयाच्या दिशेने वाटचाल राहील का? हो, नक्कीच आम्ही प्रयत्न करू, कारण की हा ग्राउंड आमच्यासाठी लक्की आहे. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. नुकताच टॉस झाला. न्यूज फ्रॉम द सेंटर. टेंबिवली टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय. धन्यवाद. टार्गेट सेट झाले आणि घड्याळामध्ये ऑलमोस्ट 3:30 वाजलेले आहेत. चला, मॅच सुरू करायची आहे. दोन्ही अंपायर तिथे आहेत. 81 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. 81 टू विन.
81 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. हे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचं दृश्य तुमच्या स्क्रीनवर. रिमझिम पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम बिलाल शेख आणि भावेश पवार RK फ्रीट प्रस्तुती स्पर्धा भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी पावसाळी रबर बॉल क्रिकेट टुर्नामेंट. आणि पहिल्या ओव्हरला आता सुरुवात होईल. पहिल्या ओव्हरमध्ये प्रथमेश राठोड बॉलिंग मार्कवर आणि त्याच्या समोर 2 बॅटर मैदानामध्ये आहेत, केतन म्हात्रे आणि विजय पवार. तर केतन म्हात्रे आणि विजय पवार आडिवलीचा खेळाडू, आयकॉन खेळाडू म्हणून घेतलाय वाकण टीमने. केतन स्ट्रायकिंग एंडला. पावसामध्ये पहिल्याच बॉलवर डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट हिट. आमच्या मुख्य व्यासपीठावर षटकार. पहिल्याच बॉलवर स्ट्रेट हिट 6 धावा मिळताना दिसत आहेत. षटकाराने खातं उघडलंय केतन म्हात्रेचं, टीमचं देखील. दुसरा बॉल देखील स्लाइटली ओव्हर पिचच होता. बॅटची आतमधली कडा घेतली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे तिथे, तो जाईल बॉल पर्यंत. तोपर्यंत सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 7. केतन पोहोचलाय 7 वर. लक्ष आहे या मॅच मध्ये 81 धावांचं. तसं पाहिलं तर टार्गेट चांगलं सेट केलंय, कारण या रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये सोपंही नाहीये 81 धावा चेस करणं 6 ओव्हरच्या मॅच मध्ये. थोडासा फुलर लेनचा बॉल होता, लोअर फुलटॉस मध्ये परावर्तित केला, ड्राईव्ह केलाय. मिड ऑफचा फिल्डर जातोय तोपर्यंत सिंगल मिळते. विजय पवारचं खातं उघडलंय. पहिल्या 3 बॉलवर 8 धावा आल्यात. त्यामध्ये पहिल्या बॉलवर षटकार. दोन्ही बॅटरने सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे. तुम्ही पाहताय पावसाळी क्रिकेटचा हा महोत्सव. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी RK फ्रीट हा नक्की बीमर घोषित केला जाईल. बॉल कदाचित हातातून निसटला. ग्रिप करणे एवढं सोपं नाहीये गोलंदाजासाठी. ज्या पद्धतीने पाऊस बरसतोय. टी बॉल भविष्यात 70-70चा बॉल, रबर बॉल देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या बॉलचं नाव असेल 70चा बॉल, 70 स्पोर्ट्सचा बॉल, 70 हे नाव देऊन तो बॉल लॉन्च होईल. बॉल हवेत आहे. मिड ऑफचा फिल्डर मागे धावतोय. जजमेंट आहे का हाताने झेल घेण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. केतन म्हात्रेला जीवदान मिळालंय, परंतु चांगला प्रयत्न त्या फिल्डरने तिथे साकारलाय. चांगला प्रयत्न होता फिल्डर कडून. ओव्हरपिच बॉल, बोलो बॅक ड्राईव्ह होता आणि इथे मात्र हातातून निसटलाय. गोलंदाजाच्या देखील एक धाव इथे केतनला नक्की मिळेल. आणि केतन म्हात्रे ज्याही वेळेला मैदानामध्ये खेळतो थोडीशी जोखीम घेऊनच बॅटिंग करत असतो. आणि त्याच्या बॅटिंगमध्ये जसं फिल्डरला बॉलरला रिफ्लेक्सेस पाहिजे असतात तसंच रिफ्लेक्शन त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतं. लवकर पोझिशनमध्ये तो चांगली बॅटिंग करतो. हलकासा शॉर्ट बॉल मागे चाललाय. फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर आहे. ऊन सावल्यांचा खेळ, मध्ये मध्ये पाऊस बरसतोय. अंपायरचा इशारा लेग बाय. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढताना दिसत आहेत आणि धावा पोहोचल्यात आता स्कोर बोर्डवर 13. षटक क्रमांक पहिलं संपल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 13 धावा. 13 विदाउट लॉस. उद्या देखील या स्पर्धेमध्ये ग्रामीण गटातील 8 टीम आपलं नशीब आजमावताना दिसतील. 16 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. आज सुरुवातीलाच 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूवरशिप आपल्याला प्राप्त झाली. तो देखील ग्रामीण रबर बॉल क्रिकेटचा नक्कीच रेकॉर्ड असावा. ज्या पद्धतीने व्ह्यूवर्स आज आपल्याबरोबर जोडले गेलेत पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. राऊंड विकेटने पार टाकलेला बॉल मागे आहे. ग्लान्स करत असताना फिल्डर परंतु झेल तिथे सुटलाय. विजय पवारचा दोन्ही फलंदाजांना या 2 ओव्हरमध्ये जीवदान मिळालेत आणि जीवदान थोडीशी धोकादायक असतात. 1 धाव मिळताना दिसेल विजय पवारच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 14.
लक्ष आहे या मॅचमध्ये 81 धावांचा. जसा पाऊस कमी झाला तशी बॅटिंग देखील सोपी होऊ शकते, परंतु रिमझिम बरसणारा पाऊस हीच खरी मजा आहे या क्रीडांगणाची. साचलेलं पाणी, लश ग्रीन आउटफील्ड, फ्लाय स्लिप मध्ये पुन्हा एकदा फिल्डरच्या थोडासा पुढे बॉल पडतोय. एक धाव मिळताना दिसेल फलंदाज केतन मात्रेला. भरपूर चान्सेस आहेत, संधी निर्माण होत आहेत, परंतु त्या परावर्तित करता येत नाहीयेत फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आणि फ्लाय स्लिप देखील थोडासा दूर ठेवला, त्यामुळे आता विकेट किपर त्याला सांगतो की थोडंसं पुढे उभं राहिलं तर काही हरकत नाही आहे, मागे पाणीच आहे. शॉर्ट बॉल हुक केलाय, फिल्डर आता मागे धावतोय. इथे नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल, एकच धाव मिळताना दिसेल. आणि तिथे एक प्लॅनिंग आहे, मागे जर आपण पाहिलं तर पाऊस पडल्यानंतर भरपूर पाणी तिथे साचलंय, त्यामुळे मागे बॉल थांबतोच. त्याच्यामुळे फ्लाय स्लिपचे क्षेत्ररक्षक थोडेसे जवळ राहत आहेत आणि तेच विकेट किपर त्याला सांगतोय. कारण बघाशी तिथे झेल उडला, एक झेल सोडलाय केतनचा, दोन्ही बॅटरला जीवदान मिळालंय. सतीश पुढचा बॉल घेऊन परत एक वेळा तेच चित्र, परंतु आता विकेट किपरच्या मागे. याच गोष्टीचा मी उल्लेख करतोय, मागे बॉल थांबेलच. प्रत्येक ओव्हरमध्ये चान्स, प्रत्येक ओव्हरमध्ये चान्स आहे, संधी निर्माण होत आहेत, परंतु विकेट मिळत नाहीये. यशवंत भाऊ पाचंगे, पारगाव पुणे या टीमला या मॅच मध्ये 17 धावा स्कोर बोर्डवर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. चांगली बॉलिंग सध्या तरी सतीश कडून. सतीश दिवेकर पुढचा बॉल, परत एक वेळा शॉर्ट ऑफ गुड लेंथ, हार्ड लेंथला इथे हिट करत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट, चांगला लेंथ बॉल. शेवटचा बॉल या ओव्हरचा, टीमची धावसंख्या 17. मॅच ऑन. विजयसाठी हा बॉल थोडासा शरीरापासून दूर फेकलाय आणि तोपर्यंत अंपायरचा इशारा वाईड. 18 धावा फलकावर लागल्यात. लास्ट बॉल आहे या ओव्हरचा. आणि इथून जे संघ खेळत आहेत त्यांच्या प्रत्येक वेळेला आपण माहिती देतोय, 5 ओव्हरसाठी तुम्हाला नक्की 25 मिनिटं, 6 ओव्हरसाठी 30 मिनिटं दिले जात आहेत. पेनल्टी देखील वाढ होते, लक्षात घ्या. परत एक वेळेला एक चान्स इथे होता असं दिसतंय आणि ते झेल सुटलाय कदाचित. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपला. आता विकेट किपर कडून चूक होते आणि गोलंदाज नाराज आहे पूर्णपणे सतीश. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा. टीम श्याम स्मृती एवन जोडी वाकळण. चोवीस बॉल मध्ये 63 धावांची आवश्यकता आहे. 1.5 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत 1,50,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिलेली आहे. कंपॅरिझन जर पाहिलं तर 26 केले होते पहिल्या 2 ओव्हरमध्ये, आता 18 केलेले आहेत 2 ओव्हरमध्ये. आणि प्रत्येक ओव्हरला तुम्हाला 5 मिनिटं दिले जातात. 5 मिनिटांनंतर टायमर सेट आहे. पहिली चूक माफ आहे, त्याच्यानंतर 3 धावांची पेनल्टी, त्याच्यानंतर 5 धावांची पेनल्टी आणि त्याच्यानंतर 10 धावांची पेनल्टी आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे प्रत्येक ओव्हर 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. बॉल हवेत आहे, हुक शॉट, फिल्डर आहे आणि इथे मात्र विकेट. अखेर केतन मात्रेची विकेट मिळाली आहे. जल्लोष तिथे साजरा करत असताना तो फिल्डर फाईन लेगचा केतन परतलाय. मोठा धक्का बसतोय टीम वाकळणला. हा जल्लोष केतनच्या विकेटचा आहे. सातत्याने त्याच्या विरुद्ध शॉर्ट बॉलचा वापरही झाला, भरपूर वेळेला संधी निर्माण झाली. ओव्हरपिच बॉलला त्याने षटकार मारले, परंतु शॉर्ट बॉलला टेस्ट त्याची पाहायला मिळाली आणि परीक्षा ही कठीण होती. शेवटी विकेट मिळाली प्रथमेशला. केतन मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का टीम श्याम स्मृती एवन जोडी वाकणला. नवीन फलंदाज मैदानामध्ये किरण मात्रे. केतन मात्रेचाच बंधू किरण मात्रे. तसं पाहिलं तर केतन मात्रे देखील या ग्राउंडवर चांगलाच खेळलाय. ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये ती खेळी, तो एक्स्ट्रा कव्हरला मारलेला षटकार आजही आठवणीत आहे प्रत्येकाला. शॉर्ट बॉल, हुक शॉट, परत एकदा विकेट कीपरच्या मागे, परंतु चांगला प्रयत्न केला विकेट कीपरने. नो डाऊट हा बॉल चांगला उसळी घेणारा होता आणि त्याच्यामुळे एक धाव इथे मिळताना दिसेल किरणला. किरणचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाते. धावा वाढताय, धावा झाल्या स्कोर बोर्डवर.
19 रन, एक फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी प्रथमेश कडून. प्रथमेश राठोड हा बॉल थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न चांगलाच फिरवलाय विजय पवारने स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू आहे. 2 धावा इथे पूर्ण होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता किरणने सुरू केलाय. तिसरी धाव कंप्लीट आणि आता चौथ्या धावेचा प्रयत्न थांबलाय. 3 धावा मिळतील. 3 धावांबरोबर टीमची धावसंख्या 22. लक्ष या मॅच मध्ये 81 धावांचं. महेश नानगुडेने पहिल्या डावामध्ये चांगला खेळ दाखवला. 48 धावांची खेळी त्याने साकारली. अफलातून बॅटिंग. स्ट्रायकिंग एंडला किरण आता आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 22. फुल टॉस आणि आता मात्र किरणने हवेत खेळला हा फटका. डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये जज करतोय. प्रयत्न चांगला. वड कॅच. फलंदाज बाद. महेश नानगुडेने हा झेल टिपलाय. फलंदाज किरण मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. श्याम स्मृती एवन जोडी वाकणला हा दुसरा झटका. दोन फलंदाज बाद. यशवंत भाऊ पाचंगे पारगाव पुणे या टीम वर्चस्व आता या मॅच मध्ये दिसतंय. कारण 81 धावा, रिमझिम बरसणारा पाऊस, केतनची विकेट, त्यानंतर किरण मात्रेचा खेळ इथे संपलाय. त्याच्यामुळे दबाव आता बनतोय वाकणच्या टीमवर आणि तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना प्रदीप पांडे आणखीन एक आयकॉन खेळाडू या टीमचा. विजय पवारच्या बरोबरीने दोन्ही आयकॉन खेळाडू आता मैदानामध्ये खेळताना दिसत आहेत. तो कौतुक व्हायला पाहिजे प्रथमेश राठोडचं. 2 विकेट त्याने घेतल्यात. 10 बॉल त्याच्या स्पेलचे त्याने टाकलेत. 2च बॉल आता शिल्लक आहेत आणि इकॉनॉमिकल स्पेल त्याबरोबर विकेट देखील. यशवंत भाऊ पाचंगे पारगाव पुणे लक्षात घ्या बरोबर 5 मिनिटं प्रत्येक ओव्हरसाठी आहेत. पहिली चूक माफ आहे. त्याच्यानंतर 3 धावांची पेनल्टी. त्याच्यानंतर परत एक वेळा तुम्ही वेळ घेतला तर 5. तिसऱ्यांदा वेळ घेतला तर 10 धावांची पेनल्टी आहे. लक्षात घ्या. त्याच्यामुळे फास्ट क्रिकेट खेळा. टायमर सेट आहे. प्रत्येक ओव्हरसाठी 5 मिनिटं देण्यात येत आहेत. पुढचा बॉल शॉर्ट बॉलचा वापर होता. ऑन साइडला खेळायचा होता. बॅटला अगदी वर लागला स्टिकरला. त्याच्यामुळे ऑफ साइडला बॉल निघतोय. कव्हर पॉइंट कव्हरच्या मध्ये सिंगल इथे मिळते. प्रदीप पांडेचं खातं उघडलंय. लास्ट बॉल या ओव्हरचा. टीमची धावसंख्या 23 रन. तिसरं षटक. 17 बॉल मध्ये फक्त 23 धावा झाल्यात आणि त्याच्यामध्ये पहिल्या बॉलवर षटकार आलाय. हे मात्र विशेष. या इनिंग मध्ये पायात टाकलेला बॉल हलकीशी अपील, परंतु त्यानंतर लक्षात आलंय लेग स्टंपवर आहे का बॉल हे पाहिलंय. विकेट कीपर अपील करतोय. गोलंदाज थांबला. त्याच्यानंतर तो अपील करताना दिसलाय आणि त्याचमुळे पंचांचा निर्णय नॉट आउट ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ. चांगला निर्णय इथे गोलंदाजाला माहित होतं कारण इम्पॅक्ट जो आहे तो 3 स्टंपच्या बाहेर आहे. लाईनच पहा, पिचिंग पहा. त्याच्यामुळे त्याला माहित होतं की इथे आउट दिला जाणारच नाही म्हणून त्याने जास्त अपील केलेलीच नव्हती. पण विकेट कीपरला जास्त इंटरेस्ट होता. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा, 2 फलंदाज बाद आणि आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 58 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 58 धावा म्हणजे 18 बॉलमध्ये 10 षटकार मारावे लागतील. 18 बॉल 58 धावा. चेस होऊ शकतात धावा इथूनही. क्षितिज दिवेकर गोलंदाजीसाठी. क्षितिजचा हा बॉल अपील. बॅटची कडा. पांडे आउट. प्रदीप पांडे बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा झटका इथे टीम वाकळणला. प्रदीप पांडे आउट होतोय आणि न्यू बॅटर मैदानामध्ये उमेश भोईर. हा या टीमचा ट्रम्प कार्ड आहे. उमेश भोईर अशा सिच्युएशन मध्ये प्रत्येक वेळेला सामना जिंकून देणारी इनिंग खेळत असतो आणि त्याच्यामुळे ही सिच्युएशन त्याच्यासाठी आहे. कारण विकेट गमावलेले आहेत टीमने पहिलेच 3. अशा परिस्थितीमध्ये मैदानामध्ये तो दाखल होतोय.
न्यू बॅटर उमेश मैदानामध्ये दाखल झालाय. 4थं षटक सध्या प्रगतीपथावर. खूप मोठा सामना वाकळण विरुद्ध पारगाव पुणे या दोन टीमच्या दरम्यान. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा RK फ्री हिट प्रस्तुती स्पर्धा बिलाल शेख भावेश पवार यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. शॉर्ट बॉलचा हलकासा वापर, बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, परत एक वेळा बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. क्षितिज ची गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. क्षितिज दिवेकर या अगोदर 5 धावा दिल्या, या ओव्हरमध्ये विकेट घेतली आणि निरंतर डॉट बॉल टाकतोय. यावेळेला थोडंसं दुरून खेळलाय शरीरापासून. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर येत आहेत. घसरणी ते पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न उमेश करताना दिसेल. 2 धावा मिळतील उमेशला. टीमची धावसंख्या 25. तिसरी धाव आता ऍड होईल ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक धाव वाढेल आणि आता 3 रन ऍड केले जातील. 3 बरोबर टीमची धावसंख्या 26. 26 रन, 26 धावा. आता हलकासा बॅकफुटला चाललाय संघ. श्याम स्मृती एवन जोडी वाकळण. त्याचं कारण आहे विकेटही गमावलेत आणि धावा येताना दिसत नाहीयेत. षटकार चौकार आलेले नाहीयेत. अपील इथे पाहायला मिळते. क्षितिज कडून अपील झालेले नाहीये, परंतु फ्लाय स्लिप विकेट किपरने अपील केली. परत एक वेळा डॉट बॉल क्षितिजच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी ते होत असताना बॅटची कडा घेतली आहे. फ्लाय स्लिप आहे. दुसरा झेल त्याने टिपलाय. फलंदाज बाद होतोय. आउट होईल इथे विजय पवार. नाव चेंज केलं वाटतं याला. एक पहिलाच बॉल समोर खेळतोय. चांगला फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा ऍड होतील. दोन धावांबरोबर षटक क्रमांक 3. माफ करा, 4थं इथे संपलं आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात फक्त 28. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 53 धावांची आवश्यकता. 53 फ्रॉम 12. 12 चेंडू आणि 53 धावा. नेक्स्ट मॅच टेंबिवली टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचे. लगेचच मैदानामध्ये फिल्डिंग सजवायची आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. फास्ट क्रिकेट झालं पाहिजे. टेंबिवली टीम आताच तयारी करून घ्या. लगेचच मॅच सुरू होईल. धारावी टीम आपण देखील रेडी राहा बॅटिंगसाठी. नेक्स्ट मॅच मध्ये धारावी टीमची बॅटिंग आहे, टेंबिवली टीमची गोलंदाजी आहे. टॉस जिंकलाय टेंबिवली टीमने. 28 धावा स्कोर बोर्डवर. हे 4थं षटक संपलंय. 5व्या षटकाची सुरुवात. बॉल हवेत आहे. फिल्डर आहे तिथे आणि आणखीन एक विकेट गमावली वाकण टीमने. फलंदाज बाद. उमेश आउट. न्यू बॅटर जितेश भोईर मैदानामध्ये. आता पूर्णपणे वाकण संघ पिछाडीवर आहे या मॅचच्या दरम्यान. एका पाठोपाठ विकेट त्यांनी गमावलेत. जितेश भोईर आता न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. या मॅच मध्ये आता पकड मजबूत होत चालली आहे, पण तो अजूनही 9 षटकार मारले तर सामना फिनिश होऊ शकतो.
एकच बॉल झालाय, 11 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 53 धावा करायचे आहेत. 11 बॉल आणि 53 रन. पहिल्या डावात काही मागणी षटका आली आणि त्याचा नक्कीच दबाव बनलाय. महेश नानगुडेची चांगली बॅटिंग, 48 धावा त्याने केल्या. आणखीन एक चांगला बॉल. बॉलिंग हा नक्की चर्चेचा विषय राहिला. यशवंत भाऊ पाचंगे, पारगाव पुणे या संघाचा. गोलंदाजी खूप चांगली केली आहे. क्षितिज दिवेकर, प्रथमेश राठोड, अनिकेत ताकवणे. पहिल्या बॉलला षटकार आला होता, हे मात्र विसरून चालणार नाहीये. आणि भरपूर डॉट बॉल या गोलंदाजांनी टाकलेत सगळ्यांनीच. अनिकेत ताकवणे, अनिकेतचा हा बॉल फॉलो केलं बॅटरला, बरोबर बॉडी लाईन गोलंदाजी करत असताना लेग स्टंपच्या जवळ. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल +1. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 30. 81 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 51 धावा अजूनही करायचे आहेत. 10 बॉल 51 धावा. हा व्हाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन 50 करायचे आता 10 बॉल मध्ये. दहा चेंडू आणि 50 धावा. चला अनिकेत फास्ट खेळा. हे 5वे षटक सुरू आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉल मध्ये 50 धावांची आवश्यकता. हाय बॉल लेग स्टंपच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल अनदर वाईड. 49 ची आवश्यकता या मॅच मध्ये. याच्यानंतर टेंबिवली टीम रेडी राहा. आपलं क्षेत्ररक्षण आपल्याला लगेच सजवायचं आहे. प्रॅक्टिससाठी वेळ नसेल. डायरेक्ट मॅच सुरू होईल. 6 ओव्हरची ती मॅच असेल. बॉल हवेत आहे. स्वतः विकेट कीपर खाली आणि एक झेल टिपलाय. फलंदाज बाद. हितेश पाटील नवीन फलंदाज. हितेश पाटील. सहा विकेट गमावलेत वाकण टीमने. एका पाठोपाठ धक्के बसतात वाकण टीमला. सुरुवात नक्कीच चांगली केली होती. 12 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु त्याच्यानंतर विकेट्स गमावल्यात. केतन आउट झाला, विजय आउट झाला आणि मॅच मध्ये पूर्णपणे कहाणी बदलली. मोठा फटका तर आलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. काऊ कॉर्नरला सिक्सर. 6 धावा. हितेशच्या बॅटमधून हा षटकार येतोय. स्लॉटमध्ये बॉल होता. थोडासा ओव्हरपिच टाकलेला बॉल, पुढे टाकलेला बॉल, पायामध्ये टाकलेला बॉल, त्याला बरोबर खेळलाय. 6 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 38. हा परत एक वेळा हार्ड लेंथ मागे टप्पा बरोबर होता. तिथून स्कीड होत बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट. शेवटचा बॉल या ओव्हरचा शिल्लक. 5वं षटक प्रगतीपथावर. लास्ट बॉल. टीमची धावसंख्या 38. शेवटचाही बॉल बरोबर टप्प्यावर टाकलाय. ओव्हरची होते समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38ला 6. टीम एवन जोडी श्याम स्मृती वाकणन. 38-6 फलंदाज बाद. 6 बॉलमध्ये 43 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर एक मोठा प्रहार पाहायला मिळतोय आणि तिथे फिल्डिंग देखील चांगली झाली आहे. यश आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी. यश शिंदे. एकच धाव मिळते. स्ट्रायकिंग एंडला हितेश पाटील. 5 बॉलचा खेळ आता शिल्लक. 42 करायचे आहेत.
ऑन साईडला दिशा दिली आहे. हितेशने 1 धाव इथेही मिळेल. आता औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये 41 धावांची आवश्यकता. 4 बॉलचा खेळ शिल्लक. 4:41. चला टेंबिवली टीम आपण रेडी राहा. लगेचच मैदानामध्ये फिल्डिंग सजवायची आहे आणि तुम्हाला सांगितलंय प्रत्येक ओव्हरला 5 मिनिटच दिले जातील. मॅचची कडा घेतली. आणखीन एक विकेट. 7वी विकेट गमावली आहे. प्रत्येक ओव्हरला 5 मिनिटाचा वेळ. पहिल्यांदा जर चूक झाली, जास्त वेळ लागला तर माफी आहे, परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हर पासून पेनल्टी आहे. पहिल्यांदा 3 रनची, आणखीन वेळ घेतला तर 5, आणखीन वेळ घेतला तर 10 धावांची पेनल्टी आहे. तर आणखीन एक विकेट. सामन्यामध्ये यशवंत भाऊ पासंगे, पारगाव पुणे हा संघ विजयाच्या उंबरठ्यावर. सात विकेट गेलेत आणि 7च्या 7 फलंदाज हे झेलबाद झालेत. कॉट आउट. आणखीन एक डॉट की वाईट बॉलचा इशारा अंपायर कडून. - 41 धावा झाल्या. 40 रनची आवश्यकता. हा ओव्हर पिच होता आणि बॅट हातातून निसटली आहे. हा डॉट बॉल येईल. 2 बॉलचा खेळ शिल्लक. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. चांगला फटका आहे. चला टेंबिवली टीम लगेचच फिल्डिंग साठी मैदानामध्ये उतरायचं लक्षात घ्या. शेवट चांगला केलाय. फटका हवेत आहे. फिल्डर आहे तिथे आणि नाही, शेवटही खराबच राहिलाय या टीमचा. आउट होईल फलंदाज. क्षितिजचा एक चांगला झेल आणि वाकळण संघ या स्पर्धेतून बाहेर. आता टेंबिवली विरुद्ध दारावे असा सामना पाहायला मिळेल. रिग्नेश 11 दारावे आणि टेंबिवली या दोन टीमच्या दरम्यान सामना. वरद विनायक जैनुमान टेंबिवली आणि त्यांच्या विरुद्ध रिग्नेश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच. दारावे टीमची बॅटिंग आहे. चला दारावे टीम बॅटर मैदानामध्ये पाठवायचे. अभिनंदन यशवंत भाऊ पाचंगे, मित्र परिवार पारगाव पुणे या संघाने इथे ही मॅच जिंकली.